आज आपण नाश्त्यामध्ये बनवणार आहोत नेहमीच्या इडलीपेक्षा थोडीशी जरा वेगळी इडली. हेल्दी आणि टेस्टी अशी साधी सिंपल आहे. फक्त थोडेसे इकडे तिकडे अदलबदल केले ना तर ही हेल्दी इडली तुम्ही देखील करू शकता. तर करायची कशी तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण की हा व्हिडिओ भरपूर माहितीपूर्ण होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे काय करायचं आहे आपल्याला, रेग्युलर जे आपलं तांदूळ असतं ना इडलीचं ते घ्यायचं आहे. इथे मी काय करते, नेहमी इडली करण्यासाठी रेशनिंगचे तांदूळ वापरते. तर 2 वाटी इथे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेत. त्यामध्ये 1 वाटी आपल्याला उडदाची डाळ घालून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला लागणार आहे नाचणी. तर 1 वाटी इतकं मी नाचणी घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे. आणि 2 ते 3 पाण्याने हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि साधारण 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तर आता हे बऱ्यापैकी भिजल्याच्या नंतर यातलं पूर्णपणे पाणी काढून आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने आपण इडलीचं बॅटर वाटतो ना, अगदी त्याच पद्धतीने इथे वाटून घ्यायचे. तर इथे तुम्ही नाचणीचा वापर जास्त करू शकता, तांदळाचं प्रमाण कमी ठेवू शकता. पण थोडीशी टेस्ट वेगळी लागते, त्यामुळे इथे मी हे प्रमाण ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं ना तर कमी जास्त करून घेऊ शकता. तर इथं रेग्युलरप्रमाणे आपण नेहमीच्या इडलीच्या बॅटरप्रमाणेच वाटून घेतले. कन्सिस्टन्सी पाहू शकता, जसं लागेल ना तसं तसं थोडं थोडं पाणी घालून मी हे बॅटर वाटून घेतले. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि सेम पद्धतीने आपण सगळं बॅटर वाटून घ्यायचं आहे. आणि याला मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि आपल्याला हे सकाळी इडली करायला घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता, अगदी सकाळी मी तुम्हाला बॅटर दाखवते, खूप छान असं तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये काय करायचं आहे, आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि नेहमीप्रमाणे याला इडल्या करण्यासाठी तयार करून घेऊया. छान एकदा फेटून घ्यायचं आहे म्हणजे हलकं होतं. तर इथे कलर तुम्ही पाहू शकता, अगदी असा थोडासा गुलाबीसर रंग आलेला आहे. नाचणीमुळेच असा कलर येतो. तर नेहमी त्याच इडल्या खाऊन जर बोर झाला असाल ना, तर एकदा या पद्धतीने नाचणीच्या इडल्या करून पहा, कारण या हेल्दी आहेत. तर नाचणीमध्ये बरेचसे गुणधर्म आहेत, तर ते वेगळे काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तरी देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. नाचणीमध्ये भरपूर असं कॅल्शियम, फॉस्फरस आहे, जेणेकरून आपले हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. आणि ज्यांना कोणाला आपलं वजन जर कमी करायचं असेल ना, तर त्यांनी देखील या नाचणीचा आपल्या आहारात समावेश करायचा. कारण नाचणीमध्ये काय आहे ना, भरपूर प्रमाणात फायबर असतं. फायबर असल्यामुळे काय होतं, पोट असं भरल्यासारखं राहतं आणि त्यामुळे आपलं वजन जे आहे ते नियंत्रणात राहण्यासाठी मदत होऊ शकते. आणि अर्थातच नाचणीमध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे अॅनिमियाचे प्रॉब्लेम आपले दूर होतात. आणि ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे जर तुम्ही गव्हाला पर्याय म्हणून शोधत असाल ना, तर नाचणी बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये ना भरपूर प्रमाणात विटॅमिन सी सुद्धा आहे. विटॅमिन सीचे फायदे काही असे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही आहे. त्वचेला जर चमक येण्यासाठी जर काही खायचं असेल ना, तर विटॅमिन सी आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. आणि नाचणी त्याला बेस्ट ऑप्शन आहे, कारण हेल्दी आणि टेस्टी आहे. पण जर तुम्हाला विटॅमिन सी घ्यायचं असेल ना, तर नाचणीला मोड आणायचे आणि मगच ती नाचणी खायची आहे. तर इथे गरमागरम आपण रेग्युलरप्रमाणे इडली करून घेतलेली आहे आणि ही इडली मी टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व केलेली आहे. ही टोमॅटोची चटणी मी कशी केली त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ही एकदा नाचणीची इडली नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.